नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी वनस्पती घेऊन आलो आहे की त्याचा उपयोग एकच नंबर आहे. आता एक 2-4 दिवसापूर्वी आपल्या ऊसाला तोड लागलेली होती. हे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे टोळेवाले आलेले आहेत. तर त्या तोडीमधली एक म्हातारी बाई आली आणि ती ह्या झेंडूच्या झाडाचा पाला तोडीत होती. तर मी त्यांना विचारलं, बाई, हे झेंडूच्या झाडाचा पाला का तोडताय तुम्ही? तर त्यांनी एक रामबाण औषध सांगितलं ना, की तुम्ही ऐकून पण थक्क व्हाल. तर तुम्ही बघत असताना आता हे जे झाड दिसते, हे गावरान झेंडूचं झाड आहे. ते तुम्ही बघा, हे गावरान झेंडू याचं फुलं असं येतं, अशा पद्धतीत हे झाड असतं. त्या फुलाला वास पण आहे ना, एक नंबर असतो. आता हे प्युअर गावरान झेंडूचं झाड आहे. तर हे तुम्ही बघत असाल, हे पूर्ण दिसतंय, हे पूर्ण लाईन ह्या की गावरान झेंडूच्या झाडाची लावलेली आहे. तर तुम्हाला याची ओळख आहे ना, जे काही बाजारात झेंडू येतात ना, ती गोंडा मोठा असतो त्याचा. मोठा गोंडा जो असतो का, तो आपला हायब्रिड असतो, म्हणजे इलायती असतो तो. आणि तो मोठा असला की समजून घ्यायचं की हा इलायती आहे. आणि गावरांची ओळख, ही झाडं बघा तुम्ही अशी असतात आणि त्याचं फुल एकदम नाजूक असतं, वास पण नादखोळा असतो. तर अशा पद्धतीत ह्या झाडाची ओळख आहे. आता याचा मी तुम्हाला उपयोग सांगतो शेतकरी मित्रांनो. आता हे मी आता खिशात ठेवतो, आता तोडले तर घरी नेतो देवाला. आता तुम्ही बघत असताना आता याचा उपयोग कसा करायचा, तर याचा उपयोग मी तुम्हाला या झाडाचा औषधाचा उपयोग काय आहे नेमकी ते सांगतो. तर लहान मुलं झाली किंवा मोठी माणसं झाली, काहींचं आहे ना कान फुटतो बघा. कान फुटला की कानातून असा पू आल्यागत असा चिकट पदार्थ बाहेर येत राहतो कानातून, आणि त्या कानाला जरा ठणक पण लागलेला असतो. तर त्यो घरगुती उपायाने ह्या झेंडूच्या औषधापासून तुम्ही तो फुटलेला कान 3 दिवसामध्ये बरा करू शकता. तर त्यासाठी औषध कसं तयार करायचं तुम्हाला सांगतो. एक झेंडूचा असा एक शेंडा घ्यायचा, एक झेंडूचा शेंडा घ्यायचा, आणि बाकीची आहेत ना अशी पानं घ्यायची, अशी पानं घ्यायची. की घ्यायची की जेणेकरून थोडी कवळी पानं घ्यायची, त्याच्यातून आपल्याला रस निघला पाहिजे. तर हा रस किती निघाला पाहिजे मित्रांनो, आपण ज्या वेळेस याचा रस काढू ना, तर हा रस कमीत कमी 3 टिपके निघाला पाहिजे. हा 3 टिपके रस आता हे घेतलं मी, असं याला चुरगळायचं मित्रांनो, चांगलं असं चांगलं चुरगळून घ्यायचं. तुम्ही तंबाखू खाता ना, तंबाखू खाते त्यांना माहिती याला चुरगळायचं कसं, त्या पद्धतीत याला चांगलं चुरगळून घ्यायचं, चांगलं बारीक करायचं पार त्याला असं चुळून चुळून पार त्या पाल्याची आईमाई करून टाकायची तंबाखू खाते तसे. आणि ते झालं की हे असं पद्धतीने घ्यायची, आणि पुढची प्रोसेस त्या माणसाच्या, आणि जे माणसाचा कान फुटलाय असे 3 टिपके टाकायचे, 1 2 3 असे टिपके टाकायचे. तुम्ही बघा, आता मी थोडा पाला घेतला होता, पण त्या माणसाच्या आधी रस मी टाकून देतो. आता असं समजा, ज्या माणसाच्या कानात टाकायचं त्याला झोपवायचं, जो कान फुटलेला आहे ना त्याला झोपवायचं, आणि त्या कानामध्ये 3 टिपके टाकायचे मोजून, 3 किंवा 4, 1 2 3 असे 3 टिपके टाकायचे त्याच्या कानामध्ये, आणि त्याला एक 10-15 मिनटं तसंच झोपून ठेवायचा. आता तो हे अशी प्रोसेस किती दिवस करायची, रोज 3 दिवस करायचं. 3 दिवस पाला घ्यायचा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं. झाड बघून घ्या तुम्ही, असंच झाड पाहिजे, गावरान झाड. आणि त्या माणसाच्या 3 दिवस 3 टिपके टाकायचे. 4थ्या दिवशी त्या माणसाचा फुटलेला कान आहे का, तो बरा झालेला असतो. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, इतर शेतकऱ्यांना ही व्हिडिओ शेअर करा. एकदम सिंपल औषध आहे, त्यामुळं कुणीही याचा उपयोग करू शकतं. आणि आपल्या इतर बांधवांना ही व्हिडिओ पाठवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.